तर आम्ही निघालो आहोत पुण्यावरून मुंबईला आमच्या ताईकडे. हा आमचा गोल्या असा झोपलेला आहे. आम्ही दोघंही निघालेलो आहोत पुण्याहून मुंबईला. ताईकडे जात आहात आम्ही आता. बघा गोल्या उठलेला आहे झोपेतून. गोल्या बोल. आमच्या गोल्याची झोप झालेली आहे आता. गोल्या उठलेला आहे आता आमचा. कसं वाटतंय गोल्या तुला गाडीत फिरायला? कसं वाटतंय? छान वाटतंय. गोल्या तू कुठं चालला? गोल्या कुठं चाललास? मुंबईला कुणाकडे चाललास तू? अरे बापरे, एवढ्या सगळ्यांकडे चाललास तू? आणि जाऊन काय करणार तू? खेळणार. आणि रस्ता कसा निघालाय आपला? मुंबई आली नाही आणखीन. थोड़ी देर रुको, मुंबई अभी आती है. गोलूची आणि मुलाच्या बाबाची बडबड सुरू आहे. गोलू आमचा इतका बडबड करतो ना. बर्गर खायचाय. ही आहे मुंबईची ट्रॅफिक लोणावळा घाटातली. खूपच मोठी लाईन लागलेली आहे लांब. पण आपला रस्ता हा रिकामा आहे. मुंबई फक्त आता 80 किलोमीटर राहिलेला आहे. गोल्या आमचा गाणं म्हणत म्हणत डान्स करत आहे. गोल्या डान्स कर. गोल्या डान्स कर. गोल्या डान्स कर. गोल्या. ही आहे लोणावळा घाटातील ट्रॅफिक. ही ट्रॅफिक 12 महिने अशीच असते. त्यासाठी सकाळी लवकर निघणे हा फक्त शेवटचा पर्याय आहे. तर आता आम्ही आहोत पुणे मुंबई एक्सप्रेसवे. छान असं वातावरण झालेलं आहे. मस्त इलेक्ट्रिक गाडी घेऊन आम्ही जात आहात. गोल्या झोपलेला आहे. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. इलेक्ट्रिक गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते. त्यात मुंबई एक्सप्रेसवे. छान असं किती छान असा डोंगर आहे. आणि त्या डोंगरातून मस्त बोगदा तयार केलेला आहे. त्या बोगद्यातून आम्ही आता जात आहात. सुंदर असा बोगदा तयार केलेला आहे. आता आम्ही बोगद्यामध्ये एंटर करत होत आहोत. बोगद्यामध्ये एंटर होत आहोत आता. छोटासा बोगदा आहे पण छान आहे. हा असा छोटासा एक बोगदा होता. याच्यानंतर पुढे आणखीन एक बोगदा आहे. तो थोडासा मोठा आहे यापेक्षा. चालू होत आहे हा बोगदा. या बोगद्यामध्ये लाइटिंग केलेली आहे. का तर अंधारामुळे गाडी दिसत नाही, त्यामुळे लाइटिंग केलेली आहे. हा थोडासा मोठा आहे पहिल्यापेक्षा. छान असा सुंदर असा बोगदा बनवलेला आहे. एक मोठासा डोंगर असा पोखरून एक बोगदा तयार केलेला आहे. त्या बोगद्याच्या बाहेर आता पडत आहात आपण. मोठा होता पण छान होता. आम्ही आलो आहोत मुंबईमधील खारघर येथील इस्कॉन टेम्पलला. आत्ताच आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. गोल्या, वीरू, चिव हे खूप मजा करत आहात. आम्ही सर्व फॅमिलींनी पण खूप मजा केलेली आहे. गोल्या एरोप्लेन पाहून खूप मजा करत आहे. एरोप्लेन जात आहेत 5-5 मिनिटाला.
आणि मोदींनी आत्ताच उद्घाटन केलेलं आहे या मंदिराचं आणि खरंच खूप छान आहे. सर्व फॅमिलींनी एकदा येऊन पाहावे आणि आता पुढील व्हिडिओ पहा आम्ही कशी मजा केली आहे.